यदुराज भक्ताची ती भक्ती बघोनी मुक्तची केले भवपाशातुनी यदुराज भक्ताची ती भक्ती बघोनी मुक्तची केले भवपाशातुनी निजबोध देऊनी केले आढळ पदाला रे निजबोध करुणी नेले आढळ पदाला रे आढळ पदाला रे किती किती दत्तात्रया आळवू तुला रे किती किती दत्तात्रया आळवू तुला रे आळवू तुला रे देवा विनवू तुला रे आळवू तुला रे देवा विनवू तुला रे विनवू तुला रे किती किती दत्तात्रया आळवू तुला रे किती किती दत्तात्रया आळवू तुला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या अखंड लीळा या भूतलावर वर्तत आहेत. नवे नवेच देवल ऋषींचं गर्वहरण करून आता दत्तात्रय महाराजांच्या ह्या अजून एक लीळाचं आपण उहापोह करणार आहोत. त्या लीळेमध्ये रुचिक ऋषी ह्या रुचिक ऋषींना शाम करणं चं दान दत्तात्रय महाराजांनी दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे विश्वामित्र आणि जमदग्नी हे दोन जे ऋषी झालेले आहेत ह्या ऋषींचं जन्म कसा झालेला आहे हे आपण आजच्या या लीळेमध्ये पाहणार आहोत. तसं या दत्तात्रय महाराजांच्या लीळा ज्या आहेत त्या लीळेमध्ये असं येतं की फार वर्षापूर्वी ऋषीवरामध्ये पुलोमा नावाची एक मुलगी जन्माला आलेली आहे आणि त्या पुलोमाच्या पित्याने म्हणजे कौनप नावाच्या दैत्याशी त्यांचा वांग निश्चय केलेला आहे. आता ऋषी कुळामध्ये पुलोमा आलेली ही जन्माला आणि दैत्य कुळामध्ये त्याचा वांग निश्चय होतोय. वांग निश्चय केल्यानंतर घरी आल्यानंतर ऋषी कुळातले जेवढेही ऋषी आहेत ते सगळेच पुलोमाच्या पित्याला नाव ठेवतायत की तुम्ही ऋषी कन्या असताना सुद्धा त्यांना आसुर योनीमध्ये दैत्य योनीमध्ये त्याचा वांग निश्चय केलेला आहे. सगळे लोक त्यांची ते ऋषी लोक त्यांची निंदा करायला लागलेले आहेत आणि अशा काळामध्ये त्यांना समजून सांगतायत की तुमच्या कन्येला कुणी सुंदर असा उपवर काय कुणी भेटला नसता का? तुम्ही विचारवंत आहात. आपल्या मुलीचं कन्यादानही करायचं होतं तर चांगल्या ठिकाणी करायचं होतं, परंतु आता दैत्याच्या घरी मुलगी दिलेली आहे. दानव कुळात तुम्ही लोटू पाहतात, त्यापेक्षा एखाद्या ज्ञान प्रवीण असलेल्या ऋषीला ती आपली कन्या दिली असती. महातपस्वी असं कोणी आहे नाही का आपल्या कुळामध्ये की त्याला तुमची कन्या देता येईल, ती शोभेल त्या ठिकाणी? त्यावेळेस त्या पित्यानेच प्रश्न केलेला आहे की तुम्ही सुचवावं असा वर कोण आहे तो? मग त्या ऋषी कुळामधूनच असं सुचवलं गेलं की जे भृगु ऋषी आहेत त्या भृगु ऋषींना तुमची कन्या द्यावी. मग ऋषींच्या म्हणण्यानुसार पुलोमाचा विवाह जो आहे तो भृगु ऋषींशी करण्यात आलेला आहे. आता पहिले झालेला वांग निश्चय हा दैत्यासोबत, कौनप नावाच्या दैत्यासोबत, आणि विवाहात मात्र नंतर त्यांचा जो झालेला आहे तो भृगु ऋषीशी. दैत्य शेवटी दैत्य असते. कौनपाला अतिशय या गोष्टीचा संताप आलेला आहे आणि एके दिवशी भृगु ऋषी स्नानासाठी नदीवर गेलेले असताना ती संधी पाहून भृगु ऋषीच्या घरी तो कौनप नावाचा तो आसूर येतोय, दानव येतोय आणि त्यांची जी पत्नी आहे पुलोमा, ह्या पुलोमाला तिचं तो हरण करतोय. भृगवाच्या घरी गेलेले आहेत आणि
त्या भृगूच्या घरी जाऊन त्या कौनपेचं हरण करतायत. त्या ठिकाणी अग्नी आहे, अग्नी प्रज्वलित आहे. त्या अग्नीलाही सांगतायत की आमचा ज्यावेळेस वांगनिश्चय झालेला होता ना, त्यावेळेस तू साक्षीला होतास ना, आणि तुझ्या साक्षीनंच वांगनिश्चय झालेला होता. आज मात्र या ठिकाणी मी याचं हरण करतोय ना, याच्याही साक्षीला तूच, या हरणाच्या साक्षीला तूच आहेस. हरण जी करतोय त्याच्याही साक्षीला तूच आहेस. खरं खोटं काय आहे ते तू सांग. जे माझ्यासोबत वांगनिश्चय झालं होतं ते खरं होतं की आता या ठिकाणी मी यांचं हरण करतोय? ही पुलोमा तुला दिलेली होती असं अग्नी त्याला सांगतायत. अग्नीनेही होकार दिला की हो, तुमचा वांगनिश्चय झालेला होता. मग मात्र कौनपाने पुलोमाला जबरदस्तीने खांद्यावर घेतलेला आहे आणि तो आकाश मार्गाने त्यांना घेऊन तो त्या ऋषी कन्याला घेऊन जातोय. मात्र त्याच काळामध्ये खांद्यावर टाकलेलं असताना भृगु ऋषींचं बाळ त्या पुलोमाच्या गर्भामध्ये आहे आणि त्या रचमचीमध्ये म्हणजे खांद्यावर टाकणे, आकाश मार्गाने जाणे, तो पोटातला बाळ गळून पडतोय आणि पोटातला गळून पडलेला तो बाळ त्या कौनपाच्या गळ्याचा घोट घेतोय आणि आपल्या आईची मुक्तता करतोय. अशी कथा ह्या दत्तचरित्रामध्ये एक आलेली आहे. आणि ह्या मुक्त केलेल्या आपल्या आईला तो बाळ स्वग्रही आणतोय. तितक्यात भृगु ऋषी घरी स्नान करून ज्यावेळेस घरी येत आहेत, पाहतायत सगळी परिस्थिती त्यांना समजते. पुत्र अंगणात उभा आहे आणि त्यांची जी पत्नी आहे कांता, ती घरात बसून स्पंदन करते, रडते की आज त्या कौनप नावाच्या दानवाने माझं हरण केलेलं होतं असं म्हणून ती पश्चाताप करते, रडते. हा सर्व वृत्तांत समजतात. भृगु ऋषी अग्नीवर संतापतात. पण पुत्रमुख व त्याचा प्रताप पाहून आनंद देखील त्या भृगु ऋषींना होतोय की माझा हा परम प्रतापी जो मुलगा आहे त्यांनी आज आपल्या आईचं म्हणजे माझ्या पत्नीचं रक्षण केलेलं आहे. त्यांनी त्या मुलाचं नाव भृगु ऋषीने, ते गर्भातून जो गळालेला आहे त्या मुलाचं नाव च्यवन ऋषी ठेवलेलं आहे. आणि ही च्यवन ऋषी जी आहे, ज्याला आपण च्यवनप्राश आपण आता आहे, ते च्यवनप्राशचे आयुर्वेदाचे मोठे जाणकार होते. हे च्यवन ऋषी हे भृगु ऋषींचे पुत्र. त्या च्यवन ऋषींच्या पोटी पुन्हा रुरु ऋषी नावाचे एक ऋषी झालेले आहेत आणि ह्या रुरु ऋषींच्या पोटी रुचिक ऋषी नावाचे एक ऋषी झालेले आहेत. अशी ही रुचिक ऋषीची एक कथा दत्तचरित्रामध्ये आलेली आहे. रुचिक ऋषींची कथा सांगण्याकरता हा मागील पूर्ववृत्तांत सांगावा लागलेला आहे. तर 4 युगाची एक चौकडी, अशा 14 चौकड्यांचं एक कल्प होतो. अशा ह्या रुचिक ऋषींनी अशा एक कल्पापर्यंत म्हणजेच 14 चौकड्यांच्या मर्यादेपर्यंत, एक कल्पापर्यंत असं यांनी उत्कृष्ट वैराग्य आणि आचारासहित तपसाधना केलेली आहे. आणि ही तपसाधना करत असतानाच एक आकाशवाणी होते आणि आकाशवाणीमध्ये आता तपश्चर्या, इतक्या 14 चौकड्याची तपश्चर्या, एक कल्पाची तपश्चर्या करेपर्यंत हे वयोवृद्ध झालेले रुचिक ऋषी. आणि ह्या वयोवृद्ध काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये, घटकेमध्ये ज्यावेळेस तपश्चर्या संपत आलेली आहे, आयुष्य संपत आलेलं आहे, कल्प संपत आलेला आहे, आणि अशा काळामध्ये एक आकाशवाणी होते, हे रुचिका तू लग्न कर. आता म्हातारपणी आलेलं हे कोडं रुचिक ऋषी मोठे आश्चर्यचकित होतात की लग्नाचं वय तर केव्हाच निघून गेलेलं आहे, या तपसाधनेमध्ये वय निघून गेलेलं आहे आणि आता आकाशवाणी होते म्हणजे काय. रुचिक ऋषी थोडे जसे दबकलेलेच आहेत आणि विचार करू लागलेत की आता म्हातारपणी हे अनुचित, हे कसं काय नशिबी आलं आपल्या, आणि आपल्यासारख्या तपस्व्याला त्याची काही आवश्यकताही नव्हती, मग ही आकाशवाणी झाली तरी कशी. तितक्यात त्याच वेळेला नारद मुनी त्या ठिकाणी येत आहेत आणि नारद मुनी आल्यानंतर त्या दुःख करणाऱ्या रुचिक ऋषीला
समजावतायत, हे मुनिवरा, हे ऋषीवर्या, ही आकाशवाणी झाली म्हणजे ही काही तुझी इच्छा नाही आहे, ही काहीतरी अदृष्टाची इच्छा आहे. अदृष्टाची इच्छा आहे तरी ते दुःख करणे सोडून दे व झटकन जाऊन गाधी नावाचा जो राजा आहे, त्या गाधी नावाच्या राज्याची जी कन्या आहे, त्या कन्येसोबत तू जाऊन, ती अत्यंत लावण्यवती स्वरूपवान सौंदर्य आहे, त्या कन्येसोबत जाऊन तुम्ही लग्न करावं अशी, आणि त्या गाधी राजाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन मागणी करावी असा सल्ला नारद मुनी त्या ऋषिक ऋषींना देत आहेत. आता महातपस्वी असलेले हे ऋषिक ऋषी, एक कल्पापर्यंत ज्यांनी तप केलेलं आहे, ज्यांची ख्याती पूर्ण ह्या भूतलावर पसरलेली आहे, वयोवृद्ध आहे, वयस्कर आहेत, असे हे ऋषिक ऋषी महातपस्वी असलेले ज्यावेळेस गाधी नावाच्या राजाजवळ जात आहेत आणि त्यांच्या एकुलती एक तरुण स्वरूपवान सुंदर असलेली लावण्यवती मुलीची मागणी करतायत, राजा सुद्धा मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे की आता काय म्हणावं. एकुलत्या एक मुलीला ह्या वयोवृद्ध असलेल्या ऋषींच्या स्वाधीन करावं की नाही म्हणावं, आणि नाही जर म्हणलं गेलं आणि ऋषीने जर शाप दिला तर मग ह्या शापाचं प्रायश्चित कसं घ्यावं. मोठ्या अडचणीत सापडलेले हे राजे, गाधी नावाचा राजा तो मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. ऋषीचं ते वचन ऐकून पित्याचं अंतःकरण म्हणजे गाधी राजाचं अंतःकरण अगदी गारठूनच गेलेलं आहे. नकार देणे म्हणजे संकटाला साथ घालण्यासारखंच होतं. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मग ते त्याच्यातून मार्ग काढतायत. मार्ग काय काढतायत? सल्ला मसलत करून मग ते सांगतायत, ऋषीवर, आपण माझ्या कन्येला मागणी घातलेली आहे, मी अमान्य करीत नाही, परंतु माझी एक अट आहे. ती माझी अट तुम्ही जर पूर्ण करताल, ती मी माझी एकुलती एक स्वरूपवान सौंदर्य लावण्यवती कन्या मी आपल्या स्वाधीन करेन. झालेली अदृष्टाची इच्छा, झालेली आकाशवाणी आणि राजाने घातलेलं कोडं, ह्या सगळ्यांचा संगम म्हणून की काय ऋषिक ऋषी त्यांचंही मान्य करतायत की सांगा गाधी राजा, आपली काय अट आहे, आपल्याला काय पाहिजे, काय आपल्याला, तुम्हाला काय हवंय की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत करून देताल. त्यावेळेस गाधी राजा सांगतो की ऋषीवर, आपण जर मला 500 श्यामकर्ण घोडे, म्हणजे संपूर्ण ज्या घोड्यांचं वर्ण पांढरा आहे आणि कानच फक्त काळे आहेत, असे काठेवाडी जे घोडे आहेत, जे जातिवंत घोडे आहेत, एकसारखे हवेत, एकसारखे 500 जर तुम्ही काठेवाडी घोडे श्यामकर्ण जर मला तुम्ही आणून दिले तर मी माझ्या कन्या रत्नाचा विवाह तुमच्यासोबत करेन. आता एकाच वेळा एका ठिकाणी 500 घोडे भेटावे कधी? वयस्कर तपस्वी असलेले ह्या ऋषींनी जावं कुठं, शोधावे कुठे? आता ही न मागणी पूर्ण होऊ शकणारी अशी ज्यावेळेस मागणी राजाकडून होते, त्यावेळेस ऋषीला मोठ्या अडचणीत सापडलेले ऋषी समुद्र किनारी जात आहेत आणि समुद्र किनारी जाऊन पुन्हा मंत्रशक्तीला आवाहन करून समुद्राचे पाणी 10 दिशाला उडवायला लागत आहेत. विमनस्क अवस्थेमध्ये असलेले हे ऋषिक ऋषी काय करावं? आकाशवाणी झालेली आहे, नारदाने सूचितही केलेलं आहे, पण स्वयंवरासारखं स्वयंवर समोर मांडलेलं आहे. 500 श्यामकर्ण घोडे आणायचे आहेत. चलबिचल झालेले हे ऋषिक ऋषी समुद्र किनारी जात आहेत आणि समुद्र किनारी जाऊन 10 दिशांना ते पाणी उडवायला लागत आहेत. त्यावेळेस समुद्र ही देवता आहे, समुद्र समोर प्रगट होते आणि ती त्यांना सांगते, हात जोडून म्हणते की ऋषीवरा, आपण आपल्या रागामुळे हे पाणी 10 दिशाला उडवतायत, त्यात माझा काय दोष आहे? आपली जर मागणी काही असेल तर आपण मला सांगावी. हे समुद्री काही एक नसे, माझ्या समुद्रामध्ये, माझ्या उदरामध्ये जे आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला आणून देईल. आपण मागणी करावी. त्यावेळची मागची जी कथा आहे, गाधी राजाची कथा, पुन्हा ऋषिक ऋषी त्या समुद्राला सांगतायत आणि समुद्र त्यांना सांगतोय की मुनिवरा,
आपण माझ्यावर का रागवत आहात? ऋषी सांगतायत, मी श्याम कर्ण घोडे शोधतोय, वारू शोधतोय, संपूर्ण पांढऱ्या रंगाचे जे आहेत आणि फक्त ज्यांचे कर्ण म्हणजे कान जे आहेत फक्त काळे आहेत, असे मला 500 घोडे एकसारखे हवेत. त्यावेळी तो समुद्र म्हणतो, आपण व्यर्थ चिंता आहात ऋषीवर. त्यासाठी तुम्हाला ब्रह्मपुरीला जावं लागेल, ते ह्या भूतलावर तुम्हाला भेटणार नाहीत. मग ब्रह्मपुरीला म्हणजे ब्रह्म्याच्या ठिकाणी तुम्ही जा, अशी ज्यावेळेस समुद्र त्यांना सांगतोय त्यावेळेस ते ऋषी ब्रह्मपुरीला म्हणजे ब्रह्म्याजवळ जात आहेत. आणि ब्रह्म्याची भेट घ्यायला हवी असं म्हटल्यानंतर ब्रह्म्याच्या भेटीसाठी गेलेले ते ऋषिक ऋषी ब्रह्म्याजवळ पोहोचत आहेत. ब्रह्म्याने त्यांचा इतके महान तपस्वी असलेले ते ऋषिक ऋषींचा मान सन्मान केलेला आहे. आणि मग ते ऋषी सांगायला लागले की मी तपश्चर्या केलेली आणि तपश्चर्यामध्ये आकाशवाणी झालेली आहे की आपण लग्न करावं. नारदांनी सूचित केलेलं आहे की गाधी राजाची कन्या आहे त्याच्यासोबत लग्न करावं. परंतु राजाने घातलेली श्याम करण्याची जी अट आहे, ते श्याम कर्ण घोडे मला, वारू मला पाहिजेत, त्याच्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळेस ब्रह्म त्यांना म्हणाले, ते वारू जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील, हवे असतील, तर तुम्हाला या ब्रह्मपुरीमध्ये नव्हे, तुम्हाला सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराज आहेत, श्री दत्तात्रय प्रभू आहेत. आपण जर त्यांच्याजवळ गेलात, त्यांच्या सन्निधानामध्ये गेलात, त्यांना जर विनंती केली आणि त्यांनी जर प्रसन्न झाले तर आपली मागणी मान्य होऊ शकते. अशी ही ब्रह्म्याची वाक्य ऐकल्यानंतर हे महातपस्वी असलेले ऋषिक ऋषी पुन्हा सह्याद्री पर्वतावर येत आहेत. पुन्हा तपसाधना अखंड दत्तनामाचं स्मरण करतायत आणि अखंड दत्तनामाचं स्मरण करून दत्तात्रय महाराजाला प्रगट करून घेत आहेत. दत्तात्रय महाराज प्रसन्न होऊन ऋषिकाला दर्शन दिलेले आहेत आणि दर्शन दिल्यानंतर सर्व भावे पूजा पुरस्कार करून ऋषिक देवाने विनंती केलेली आहे की हे भगवान, तू सर्व करता आहेस, सर्वज्ञ आहेस, मी कशासाठी तपश्चर्या केलेली हे तू जाणतो आहेस. तेव्हा माझी जी इच्छा आहे किंवा जी आकाशवाणी झालेली आहे ती पूर्ण करण्यासाठी माझी जी 500 श्यामकर्ण वारूची मला गरज आहे, ते वारू मला हवेत. त्यावेळेस दत्तात्रय महाराज त्यांना सांगतायत, भक्ता, तू जी मागणी केली आहेस ना, ती रास्ता योग्य आहे, ती मागणी करायलाच पाहिजे तुला. ती तुझी मागणी केली तुझी पूर्ण होणारच. परंतु 500 श्यामकर्ण हवेत ना. दत्तात्रय महाराजांनी त्या अशी मागणी करत असताना त्या ऋषिक ऋषीच्या हातामध्ये अक्षता दिलेल्या आहे आणि अक्षता देऊन सांगितलेलं आहे, तुम्ही जी मागणी केलेली आहेत ना, तुम्हाला जी हवे आहेत ना 500 श्यामकर्ण, ते तुम्ही रुद्धपूर ह्या ठिकाणी जावं आणि रुद्धपूर ह्या ठिकाणी भैरव पाळीवरून ह्या अक्षता ज्या आहेत त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकाव्यात आणि तुम्ही हे पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तुमच्या मागेच ते 500 वारू जे आहेत, जे अंगाने वर्णाने पूर्ण शुभ्र आहेत, कान मात्र त्यांचे काळे आहेत, असे 500 घोडे तुमच्या पाठीमागे चालत येतील. परंतु तुम्ही चालत आल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे. मागे वळून नाही जर पाहिलं तर ते तुमच्या बरोबर मागणीपर्यंत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचतील. एक कथा या ठिकाणी अशी येते की ती घोड्यांच्या टापाचा आवाज जे आहे ते ऋषिक ऋषी वर जोपर्यंत गाधी राजाच्या राज्यापर्यंत पोहोचत नाही, राज्य समोर दिसतंय किंवा वरून येत असताना, सह्याद्री पर्वतावरून येत असताना, पर्वतावर असताना वाचतायत आणि पर्वतावरून खाली आल्यानंतर जवळजवळ येत आहेत गाधी राजाच्या आणि आवाज एकदम कुठेतरी बंद पडतोय. त्यावेळेस दत्तात्रय महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की पाठीमागे वारू येतील, घोडे येतील, परंतु मागे वळून पाहायचं नाही आहे. त्या ठिकाणी एक अशी कथा आहे की ते घोड्याचा टापाचा जो आवाज आहे तो तिथपर्यंत त्यांना ऐकू येतोय आणि जवळच गाधी राजाचं राज्य दिसत असताना आवाज एकदम बंद होतोय. आणि त्या काळामध्ये बंद झालेला आवाज त्यावेळेस गाधी राजाच्या त्या ऋषिक ऋषींच्या मनामध्ये आलेली कल्पना की आतापर्यंत आवाज टापाचा येत होता, परंतु अचानक टापाचा आवाज बंद झालेला आहे. दत्तात्रय महाराजांनी वरदान तर दिलेलं आहे, भेटले तर खरी, येत तर होते, परंतु अचानक येणारा आवाज बंद झालेला आहे.
कुठेही घोडे मागच्या मागे कुठे निघून तर गेली नाही, की माझी काही बोळवंत केली नाही. म्हणून टापाचा आवाज बंद झाल्यानंतर जवळ गाधीराजे दिसत असताना आवाज झालेला बंद. आणि अशा काळामध्ये रुचिक ऋषी मागे पाहतायत आणि सोबत आलेले 500 वारू जे आहेत, घोडे जे आहेत, ते अचानक अदृश्य होत आहेत. अशी एक कथा आहे. दुसरी कथा मात्र तशी नाही आहे. दुसरी कथा अशी आहे की ते 500 घोडे ज्यावेळेस पाताळ भैरवी टाकलेले आहेत, तिथून घोडे वारू घेऊन ते निघालेले आहेत आणि गाधी राजापर्यंत पोहोचलेली आहेत. आणि गाधी राजाच्या त्या राज्यात पोहोचल्यानंतर ज्यावेळेस एकसारखे 500 श्यामकर्ण घोडे ज्यावेळेस तो गाधी राजा पाहतोय, त्यावेळेस त्यांनी घातलेली जी अट आहे त्या ऋषिक ऋषींनी मान्य केलेली आहे. आणि मान्य झाल्यानंतर मग तो गाधी राजा जो आहे तो आपल्या मुलींचा विवाह त्या ऋषिक ऋषींशी लावून देतोय. अशी ही कथा आहे. मात्र कथेमध्ये पुढेही आलेला आहे, लग्न लावून दिल्यानंतर ज्यावेळेस लग्न लावताय त्यावेळेस गाधी राजा सांगतोय की माझी एकुलती एक कन्या आहे आणि मी ती तुम्हाला दिलेली आहे ऋषीवर. परंतु माझ्या घरी एकही ती मुलगी, त्याचा विवाह झाल्यानंतर एकही पुत्र नाही किंवा कन्यारत्न नाही. तेव्हा तुम्ही महातपस्वी आहात. 1 कल्पापर्यंत 14 चौकड्यांचं तुम्ही तपश्चर्या केलेली आहेत. ही मुलगी तुम्हाला दिल्यानंतर माझ्या घरी मला सुनं वाटेल, तेव्हा मला एक पुत्ररत्न तुमच्या ह्या आशीर्वादाने मला द्यावं, असं म्हणून त्या ऋषिकांना विनंती करतायत, ऋषिक ऋषींना विनंती करतायत गाधीराज्य. आणि ती विनंती ऐकल्यानंतर ते ऋषिक ऋषी पुन्हा कैलासावर जात आहेत आणि कैलासावर जाऊन पुन्हा तपश्चर्या करतायत आणि तिथं बीज मंत्र घेतायत. बीज मंत्र घेतल्यानंतर त्या ठिकाणी महादेव त्यांना 2 फळ देत आहेत आणि 2 फळ घेऊन ते पुन्हा गाधी राजाकडे येत आहेत. आता ह्या आईचं आणि मुलीचं म्हणजे गाधी राजांची मुलगी आणि त्यांची पत्नी, ह्या दोघींचं मायलेकींचं आत्यंतिक प्रेम एकमेकाविषयी. परंतु बीज मंत्राचे जे फळ आहेत ते फळ घेऊन आल्यानंतर ऋषिक ऋषी ज्यावेळेस त्या गाधी राजाच्या पत्नीला देत आहेत आणि एक फळ आपल्या पत्नीला देत आहेत, म्हणजे गाधी राजाच्या कन्याला देत आहेत. 2 फळ दोघांना दिले गेले की पुत्र व्हावे म्हणून. योगायोगाने मायलेकीचं प्रेम असल्यानंतर जी फळाची आदलाबदल होते आणि आदलाबदल झाल्यानंतर मुलीचा फळ जो आहे तो आईला जातोय आणि आईचा फळ जो आहे तो मुलीला येतोय. आणि अशा फळाची आदलाबदल झाल्यानंतर त्या कौशिकेच्या पोटी जमदग्नी नावाचा, ऋषींच्या पोटी ऋषी यावं ना, जमदग्नी हे ऋषी आहेत. मात्र गाधी राजा आणि कौशिकीच्या पोटी मुलीचा गर्भ त्या ठिकाणी गेलेला आहे, फळ त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून ऋषीच्या कोळी ऋषी यावं, तर ऋषी न आला तर महाप्रतापी असे विश्वामित्र आलेले आहेत. आणि ज्या राजा गाधी राजाच्या क्षत्रियाच्या कोळी क्षत्रिय व्हावं ना, त्या ठिकाणी जमदग्नी हे आलेले आहेत. असं जमदग्नी आणि विश्वामित्र असा ह्या गाधी राजाच्या कौशिकीच्या उदरी एकाच्या ठिकाणी जमदग्नी आणि ऋषिक ऋषींच्या पोटी विश्वामित्र अशा 2 ऋषींची, 2 महातपस्व्यांची उत्पत्ती या फळातून झालेली आहे. आणि ह्या फळाच्या आपसातील बदलामुळे पुत्ररत्नामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. अशी ही ऋषिक ऋषीची कथा दत्तात्रय प्रभू महाराजांच्या वरदानामुळे झालेली आकाशवाणी आणि दिलेले 500 श्यामकर्ण, अशी ही दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाने ही ऋषिक ऋषींची इच्छा पूर्ण झालेली आहे. अशी ही एक कथा दत्तात्रय महाराजांच्या दत्तलीळा चरित्रामध्येही येत असते.